चला तर पाहूया आपण उकडीच्या मोदकाचं साहित्य काय काय घेतले आहे ते. तर मी हा घेतलेला आहे, अर्धी वाटी घेतली नारळाची, ती अशी हे केलेली आहे. कोणी कोणी खिसून घेतं, पण मी हे खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं अर्ध खोबरं. आणि त्याच्याबरोबर हा पाव किलो गूळ घेतलेला आहे. आपल्याला याचं सारण बनवायचंय. थोडीशी इलायची घेतलेली आहे बारीक ठेचून, मिक्सर मधून काढलेली पण नाही झाली म्हणून बारीक केलेली आहे थोडीशी ठेचून. आणि आपण चवीनुसार मीठ वगैरे घेणार आहे जसं लागेल तसं. तर चला तर आपण कढई ठेवली गरम करण्यासाठी. तर आता आपण याच्यामध्ये तर आता आपण कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला आवडत असेल तर तेल नसेल तर तूप, पण मी आज जरा थोडस वेगळं बटर टाकणार आहे, 1 चम्मचभर. जरा वेगळ्या पद्धतीने मी ते बनवणार आहे. तर हे बघा खोबरं आहे, खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे बारीक केलेला. तो आपल्याला हा थोडासा गरम करून घ्यायचा आहे, थोडासा परतून घ्यायचा आहे. म्हणजे जरा थोडंसं आपल्याला खाण्यामध्ये क्रंची लागेल किंवा खुसखुशीत लागेल म्हणून आपण हे थोडं परत बटर मध्ये एक परतून घेतली. गोल्डन चांगला ब्राऊन कलर, तपकिरी कलर आला याला आपण काढून घेणार आहे. मस्त बघा कसा खोबऱ्याचा सुगंध मिळतोय, छान असं वाटतंय. तर आता गणपती येत आहे, त्याच्यासाठी आपली मोदकाची तयारी सुरू आहे. तर बघा आता आपलं ब्राऊन कलरचा तपकिरी कलरचा थोडं थोडं तयार झालेला आहे, खोबरं भाजून परतून झालेला आहे. तर आता याला मी काढून घेणार आहे. तर आता आपण परत मी कढई गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये हे बघा अर्धा 1 चम्मच घेतलाय बटर, थोडं टाकून जाते. तर याच्यामध्ये आपण आता हा खिचून घेतलेला बारीक केलेला गुळ आहे, आपण खिचून घ्या किंवा तुम्हाला जसं आवडेल तसा बारीक करून द्या. तर हा आपण गुळ त्याच्यामध्ये टाकणार आहे आता. तर तोपर्यंत याची असं पातळ होत नाही तोपर्यंत त्याला आपण गरम करून घेणार आहे. असा पातळ व्हायला लागला त्याचा पातळ करून घ्यायचा बघा, पेस्ट सारखा पातळ झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण हा परतून घेतलेलं खोबरं आहे किंवा खीस आहे खोबऱ्यात बारीक केलेलं खोबरं, हे याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे. हे कसं गुठळ्या वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये, याच्यासाठी आपल्याला ती पेस्ट करून घ्यायचे. तर तुम्ही पण करून पहा अशा नाही पद्धत. तर हे आता आपण बघा परतून घेतलेलं खोबरं आहे, बटर टाकून घेतलेलं आहे. तर आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करू. याच्यात आपण ही बारीक केलेली वेलची पूड, तर एक आपण चिमटभर टाकायचे, थोडीशी तुम्हाला जास्त चवीनुसार टाकून घ्यायचे. तर बघा हे आपलं सारण मोदकाचं तयार झालेलं आहे. त्याला आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. तर मस्त असा इलायची टाकल्यामुळे सुगंध वगैरे ते छान येतोय आणि एकदम थोडक्यात आणि सोप्या पद्धतीत आपल्याला आहे, जास्त काही साहित्य नाहीये.
तर बघा मस्त असं तयार झालेलं आहे आपलं सारण. आता आपण उकड तयार करून घेणार आहे. तर उकडीच आपण आता तयार चला तर आपण आता उकड बनवून घेणार आहे. गरम करायला मी पातेल्यात ठेवलेलं आहे. तर आपण जेवढी वाटी पाणी घेणार तेवढी वाटीत आपण मग पीठ टाकणार आहे उकडसाठी. बघा हे 1.5 वाटी मी पाणी टाकणार आहे आणि 1.5 वाटीत आपण तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर बटर आणि चवीनुसार मीठ टाकायचंय. बघा 1 चम्मचभर बटर घेतलेलं आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला. थोडंसंच घेतलंय ती चवीनुसार. जसं तुम्हाला पीठ मळण्यासाठी घेतात, कणिक मळण्यासाठी आपण पोळीला पीठ घेतो भाजी बनवण्यात पोळी, त्या चवीनुसार मीठ घ्या. तर आता मी जेवढं पाणी टाकलं तेवढं मी पीठ घेणार आहे, तांदळाचं घेणार आहे. त्याची वाटी भरून घ्यायची. तुम्ही असं पण बघा, तुम्हाला हवं असेल तूप आवडत असेल तर तूपचा पण तुम्ही वापर करू शकता किंवा थोडस तेल वापरलं तर चालतं. मी जरा थोडस बटर वापरून म्हणलं आपण जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करावं. तर बघा ही 1 वाटी घेतलेली, तर अशी आपल्याला टाकायचे आणि ही वरून अर्धी वाटी आपल्याला घ्यायची. तशी उकडसाठी आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. गॅस थोडा कमी केलाय आणि हे अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. एकजीव करून घ्यायचं, त्याला एकसारखं सगळं मिक्स झालं पाहिजे. आणि कमी गॅसवरच आपल्याला करायचंय, मिक्स करून घ्यायचंय. आता हे गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि ही उकड आहे ना ती, तर याच्यामध्ये थोडस शिंतोडा मारायचा आपल्याला थंड पाण्यात असा आणि याच्यावर झाकून ठेवायचे आपल्याला. एक 5 मिनिटं ठेवायची झाकून, गरम वाफ आहे. तर बघा आपली उकड तयार आहे. तर आपण याच्यामध्येच काढून घेणार आहे, भांड्यामध्ये. गरम आहे. आता हा ग्लास आहे, या ग्लासने आपण याला असं एकजीव करून घेणार आहे आणि याचा गोळा बनवून घेणार आहे. आता हे हातानं असं आपण जरा मळून घ्यायचंय. गरम आहे जरा. असं एक प्लेट मध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे थंड, थोडस गरम असल्यामुळे आपल्याला असं मळून घ्यायचंय.
की आपली उकड मळून घेण्यासाठी सोपं पडतं, म्हणून आपल्याला हे असं थोडस थंड पाणी, हाताला गरम लागत नाही जास्त. हा असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. गोळा तयार करून ठेवल्यानंतर थोडं 10 मिनिटं ठेवून द्यायचं. बघा आपला असा हा गोल तयार झालेला आहे पीठ मळून उकडीत. तर मी 5 मिनिटं झाकून ठेवणार. त्याला तुम्हाला तूप तेल लावायचं असेल तर लावून पण घेऊ शकता आणि 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं. तर असंही आपलं पीठ घ्यायचंय, त्याच्यामध्ये भरायचंय आपल्याला दोन्ही साईडने. दोन्ही साईडने भरून घ्यायचंय असं. तर हे असं आतून भरायचंय व्यवस्थित. तर हे असं भरून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये जेवढं बसल सारण तेवढं आपल्याला आतमध्ये बसवायचंय. असं व्यवस्थित बसवून घ्यायचंय आणि याच्यावरती असं थोडस पीठ आपल्याला लावून घ्यायचंय. व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं पीठ. असं व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि याला दोन्ही बाजूने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं दाबून. असं दाबून घ्यायचं. आणि असं हळू हाताने आपल्याला काढून घ्यायचंय. बघा आता आपला हा मोदक तयार झालेला बघा. अशा प्रमाणे सर्व आता आपण मोदक तयार करून घेऊया. तर आपले मोदक हे असे बघा बनून तयार आहे. त्याला आपण उकडायला ठेवणार आहे. मी ठेवणार आहे इडलीच्या भांड्यामध्ये. तर हे असं इडलीचं भांड घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी असे एक एक ठेवणार आहे. तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण असं ठेवून घेणार आहे. असे सर्व मोदक मी याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. एक एक मोदक ठेवून घेणार आहे. तर हे असं आपण याला उकडून घेणार आहे 5 मिनिटं. 5 मिनिटानंतर आपले मोदक उकडलेत का पाहूया. तर बघा आपले उकडीचे मोदक उकडून तयार झालेत का बघूया आता आपण. मस्त असा सुगंध येतोय बघा. मस्त असे उकडून तयार झालेले आहेत आपले उकडीचे मोदक. बटर मधले उकडीचे मोदक बनवून तयार आहेत. तर नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि आवडले असेल तर कमेंट करून पहा. आणि साध्या आणि सोप्या पद्धतीत हे उकडीचे मोदक केलेले आहेत बटर मधले. तर नक्कीच आमची रेसिपी पहा.